Hello students, today we will see about conducting system of heart. आपण बघतोय कंडक्टिंग सिस्टीम. याच्या आधी आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितलेलं आहे, इंटरनल स्ट्रक्चर बघितलं आहे आणि आता आपण बोलूया कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट. तर कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे काय? इट इज ए सिस्टीम विच कंडक्ट्स वर्किंग ऑफ दी हार्ट. म्हणजे काय? तर हार्टचं वर्किंग कॅरी ऑन करण्यासाठी जी सिस्टीम काम करते तिला म्हणायचं कंडक्टिंग सिस्टीम. आता कंडक्टिंग सिस्टीम बघत असताना काही वर्ड महत्त्वाचे आहेत, त्याच्याविषयी पण बघूया आपण आणि मग आपण हार्टमध्ये असणारा कंडक्टिंग टिश्यू जो आहे त्याच्याविषयी बघत जाऊयात. तर पहिल्यांदा इकडे काय म्हणलेलं आहे बघा, ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. ह्युमन हार्ट इज काय म्हणलं आपण? मायोजेनिक. मायोजेनिक म्हणजे काय ते बघूया आपण. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. इथं लिहिलेला वर्ड तुम्हाला दिसतोय. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मायोजेनिक म्हणजे काय? जेनिक म्हणजे जनरेट करणे आणि मायो म्हणजे मसल. ह्याचा अर्थ हार्टचं वर्किंग जे आहे किंवा हार्टचं तो रिदम जो आहे बघा, पर मिनिट 72 टाइम्स हार्टबीट होता असं आपण म्हणतो आहे. तर तो जो रिदम आहे तो कोणाकडून ठेवला जातो? तर मसलकडून ठेवला जातो. मग हार्टचे मसल जे आहेत त्याच्याकडूनच ठेवला जातो. याच्या आधी आपण शिकलो आहे हार्ट वॉल इज मेड अप ऑफ कार्डियक मसल. त्यातलं मायोकार्डियम आहे बघा, ते म्हटलं होतं इट इज मेड अप ऑफ कार्डियक मसल. तर हे जे कार्डियक मसल आहेत ना तेच तो रिदम मेंटेन करतात. रिदम म्हणजे काय? हार्टबीट 72 टाइम्स पर मिनिट हे आपण म्हणतो आहे. हृदयाचं स्पंदन एका मिनिटाला किती वेळा होता? 72 वेळा होता. आणि तो जो रिदम आहे ना त्याला म्हटलं जातं, तो रिदम जो आहे तो हार्ट स्वतःच ठेवतं म्हणून त्याला म्हटलं जातं ऑटो रिदमिक. ऑटो म्हणजे स्वतःचा रिदम ठेवणार आहे असं ते आहे. सो ह्युमन हार्ट इज ऑटो रिदमिक. इट इज मायोजेनिक, दॅट इज इम्पल्सेस or charge which is necessary for working is generated by the muscles only. That is why it is myogenic. आणि ऑटोरिदमिक म्हणजे स्वतःचा रिदम स्वतःच मेंटेन करणारं आहे ते. मग हे करण्यासाठी म्हणून हार्टमध्ये नोडल टिश्यूज आहेत. हे करण्यासाठी म्हणून हार्टमध्ये नोडल टिश्यू आहेत. हे नोडल टिश्यू जे आहेत ना, हे नोडल टिश्यू म्हणजेच काय आहे? हे नोडल टिश्यू म्हणजे कार्डियक मसलच आहेत, पण ते कार्डियक मसल बाकीच्या कार्डियक मसलपेक्षा वेगळे आहेत आणि ते सबंध हृदयामध्ये पसरलेले आहेत. म्हणजे दे आर डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट दी हार्ट. पण काही ठिकाणी ते एकत्र गोळा झालेले आहेत आणि तेवढे नोडल टिश्यू आपल्याला स्पष्टपणाने ओळखू येतात. तर त्यांना आपण नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या पोझिशन जे आहेत ना त्या हार्टमध्ये आपण दाखवू शकतो. तर असे जे टिश्यू आहेत ना यांना म्हटलं तर नोडल टिश्यू. बघा कुठले शब्द बघितले आपण? मायोजेनिक, ऑटोरिदमिक, नोडल टिश्यू. हे 3 शब्द तुम्हाला समजले. आता मायोजेनिकविषयी थोडंसं पुढं जाऊन सांगते. बघा काही ॲनिमलचे हार्ट्स हे न्यूरोजेनिक आहे आणि आपलं हार्ट जे आहे ते मायोजेनिक आहे. न्यूरोजेनिक, मायोजेनिक. न्यूरो दॅट इज नर्वस टिश्यू अँड मायो दॅट इज मस्क्युलर टिश्यू. म्हणजे हार्टचं रिदमिक ॲक्शन जे आहे ते मसलनी रेग्युलेट केली असेल तर त्याला म्हणतो आपण मायोजेनिक. आणि तेच तसं न होता समजा नर्वस टिश्यू जर तो रिदम कंट्रोल करत असेल तर त्याला म्हटलं तर न्यूरोजेनिक. तर ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. याच्यावरती नीट एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, CETला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तेव्हा मायोजेनिक हा शब्द लक्षात ठेवा. आता हे जे नोडल टिश्यू आहेत हे वर्किंग आउट कॅरी करणारे नोडल टिश्यू त्यांच्या पोझिशन जे आहेत ना, म्हणजे जे मी म्हटलं की ते थ्रूआउट दी हार्ट डिस्ट्रीब्यूट झाले, पण काही ठिकाणच्या त्यांच्या पोझिशन स्पष्ट ओळखू येतात. तर तेवढ्या ज्या पोझिशन्स आहेत तेवढ्या आपण इथं बघायला लागलेलो आहे. तर आता इथं दिसतंय ते हार्ट. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दी हार्टसारखं काढलेलं आहे ते आपण. आता त्याच्यामध्ये काय काय दाखवले बघा. आपण हे 4 चेंबर्स दाखवलेले आहेत. वरचे 2 आहेत त्या काय आहे? ॲट्रिया. सो लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम. आणि खालचे जे 2 आहेत ते काय आहेत? व्हेंट्रिकल्स. लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल. आता ह्यापैकी हे जे राईट ॲट्रियम आहे याच्यामध्ये आपण बरंच काय काय काढलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण तिथं दाखवलं आहे ओपनिंग ऑफ सुपिरियर व्हेना केव्हा. हे ओपनिंग ऑफ सुपिरियर व्हेना केव्हा. इथं आपण हे ओपनिंग ऑफ सुपिरियर व्हेना केव्हा दाखवलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी ते ओपनिंग आहे त्या ओपनिंगच्या बेसला लगेच इथे एक आपण नोड दाखवलेला आहे. नोड ह्याला काय म्हटलेलं आहे? सायनो ॲट्रियल नोड. या नोडला काय म्हटलेलं आहे? सायनो ॲट्रियल नोड. आपण जे हार्टचं वर्किंग नोडल टिश्यू करतो म्हटलो त्या नोडल टिश्यूपैकी एक नोड आहे हा सायन्यू ॲट्रियल नोड. तो जो आहे तो कुठं आला? इन दी राईट ॲट्रियम, जस्ट बिलो
दी ओपनिंग ऑफ सुपिरियर वेना केवा असा तिथं आलेला आहे तो. नेक्स्ट नोड जो आहे तो आहे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. आता ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड कुठं आला बघा, हा झाला इंटर ॲट्रियल सेप्टम. ह्या इंटर ॲट्रियल सेप्टमच्या आतमध्ये मात्र टुवर्ड्स कुठं आला, राईट साईडला आला. म्हणजे कुठं आला, राईट ॲट्रियममध्येच आला. तर राईट ॲट्रियममध्ये आलेला हा दुसरा नोड, याला म्हटलं जातं ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. कारण तो ॲट्रियामध्ये आहे पण व्हेंट्रिकलच्या बाजूला खालच्या बाजूला आलेला आहे, म्हणून त्याला म्हटलं आहे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. ह्या ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोडपासून काही फायबर जाताना दिसतात बघा, हे फायबर्स. तर यांना म्हटलं जातं बंडल ऑफ हिस, असं त्यांना म्हटलं जातं, बंडल ऑफ हिस. आणि हे बंडल ऑफ हिस जे आहे ते कुठं गेले, ते सरळ व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये गेले. म्हणजे कुठं गेले तर इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये गेले. हा इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम झाला, हा इंटर ॲट्रियल सेप्टम झाला, इथून खालचा इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम झाला. तर बंडल ऑफ हिस जे आहे ते इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये गेले. आणि त्या सेप्टममध्ये गेल्यानंतर त्याच्या 2 ब्रँचेस झाल्या. 2 ब्रँचेस दिसतात का बघा तुम्हाला, राईट ब्रँच अँड लेफ्ट ब्रँच. ह्या 2 ब्रँचेस तशाच इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टममधून खाली गेल्या. आणि खाली गेल्यानंतर लेफ्ट ब्रँच लेफ्ट व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये गेली आणि राईट ब्रँच राईट व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये गेली. हे तुम्हाला दिसत असेल स्पष्ट. तर अशा पद्धतीनं त्या ब्रँचेस गेल्या. तर ह्या 2 ब्रँचेसना म्हटलं जातं बंडल ब्रँचेस, राईट अँड लेफ्ट बंडल ब्रँचेस. आणि हे बंडल ब्रँचेस जे आहेत यांच्याकडून हे फायबर्स बाहेर पडले बघा, हे मसल फायबर जे आहेत ते बाहेर पडले. हे जे मसल फायबर बाहेर पडले किंवा हे नोडल टिश्यू फायबर बाहेर पडले यांना म्हटलं जातं पर्किंजे फायबर्स. म्हणजे तुम्हाला काय काय कळलं बघा, नोडल टिश्यूमध्ये काय काय आलं बघा. सायन्यू ॲट्रियल नोड यालाच म्हटलं जातं एस ए नोड. दुसरं ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड ह्यालाच म्हटलं जातं ए व्ही नोड. तिसरं बंडल ऑफ हिस. आणि चौथं राईट अँड लेफ्ट बंडल ब्रँचेस विथ पर्किंजे फायबर्स. हे एवढं येतं कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्टमध्ये. याच्यावरती एक 4 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, डिस्क्राईब दी कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट. हे जर विचारलं विथ फिगर म्हटलं तर तुम्हाला ही फिगर काढायला पाहिजे. हे फिगरमध्ये काय काढले आपण, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दी हार्टसारखं आतले वॉल दाखवलेले आहेत. मात्र आतले वॉल दाखवले असले तरी ती बाकीची कुठली लेबलिंग न करता नोडल टिश्यूची लेबलिंग करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सायन्यू ॲट्रियल नोड असंच लिहायला पाहिजे असं नाही. शॉर्टमध्ये तुम्ही एस ए नोड लिहू शकता किंवा ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोडच्या ऐवजी तुम्ही ए व्ही नोड लिहू शकता. नंतरचा पॉईंट म्हणजे बंडल ऑफ हिस, बंडल ब्रँचेस, राईट अँड लेफ्ट अँड पर्किंजे फायबर्स. लिहित असताना काय लिहायला पाहिजे, प्रत्येकाची पोझिशन लिहायला पाहिजे. सायन्यू ॲट्रियल नोड इज द नोड विच इज प्रेझेंट जस्ट बिलो द ओपनिंग ऑफ सुपिरियर वेना केवा. ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड इज द नोड which is present at the base of interatrial septum or at the top of interventricular septum towards the right side, in the right atrium. Nantar bundle of his, they start from atrioventricular node and they run through interventricular septum असं म्हणायला पाहिजे. बंडल ब्रँचेस विषयी राईट अँड लेफ्ट बंडल ब्रँचेस they start from bundle of his, they run through काय म्हणूया आपण interventricular septum and then they enter in the wall of right and left ventricles. Purkinje fibers, these are the small fibers which are present in the or which are distributed in the wall of the right and left ventricles. असं तुम्हाला कंडक्टिंग सिस्टीम विषयी लिहायला पाहिजे. 4 मार्कासाठी एवढं सफिशियंट आहे. पण यांना अजूनही काय काय म्हटलं जातं आहे ते काही मी इकडं लिहिलेलं आहे, त्याच्याविषयी पण बघूया कारण हे नीटला लागणार आहे. मायोजेनिक शब्द तुम्हाला समजला. ह्यामध्ये पर्यायामध्ये न्यूरोजेनिक येईल. न्यूरोजेनिक हार्ट वेगळं, ह्युमन हार्ट मायोजेनिक आहे. त्याच्यामध्ये ऑटोरिदमिसिटी आहे, म्हणजे स्वतःचा रिदम स्वतःच मेंटेन केला जातो. ह्यामध्ये हे करण्यासाठी त्याच्यामध्ये नोडल टिश्यू आहेत. त्या नोडल टिश्यूमधला सायन्यू ॲट्रियल नोड ज्याला आपण म्हणलो एस ए नोड, ह्याला काय म्हणलेलं आहे बघा पुढं, पेसमेकर. पेसमेकर म्हणजे काय, पेसमेकर दॅट इज this node maintains a pace between the 2 contractions. म्हणजे हार्ट 72 वेळा कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतं. रिदम आहे त्याचं स्पंदन 72 वेळा होतं. पण पहिलं स्पंदन आणि दुसरं स्पंदन ह्यामधला गॅप जो आहे ना त्याला म्हटलं जातं पेस. आणि हा पेस ठेवायचं काम एस ए नोड करतो किंवा सायन्यू ॲट्रियल नोड करतो, म्हणून त्याला म्हटलं जातं पेस मेकर. तर दुसरा जो आहे
ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. ह्यानं जो पेस मेंटेन केला आहे तो तसाच तो सेट करून ठेवतो, म्हणून त्याला म्हणलेलं आहे पेस सेटर. तर पेस मेकर आणि पेस सेटर कोणाला म्हणायचं हे लक्षात ठेवा. हा नीट एक्झामचा क्वेश्चन येऊ शकतो. विच ऑफ दी फॉलोइंग नोडल टिश्यू इज कॉल्ड ॲज पेस मेकर ऑफ दी हार्ट. विच ऑफ दी फॉलोइंग नोडल टिश्यू इज कॉल्ड ॲज पेस सेटर ऑफ दी हार्ट. अशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात आणि त्याला पर्याय म्हणून एस-ए नोड, ए-व्ही नोड, बंडल ऑफ हिस, पर्किंचे फायबर्स, राईट अँड लेफ्ट बंडल ब्रँचेस असे पर्याय येऊ शकतात. तर तुम्हाला ते नेमकं सांगता यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढं बंडल ऑफ हिस जे आहेत बघा, यांना दुसरं नाव आहे, त्यांना म्हणलेलं आहे तवेरा ब्रँचेस. हे तवेरा म्हटलं तर लक्षात राहील बघा, तवेरा ब्रँचेस. त्यानंतर बंडल ब्रँचेस आले, राईट अँड लेफ्ट बंडल ब्रँचेस आहेत आणि पर्किंचे फायबर्स दे आर डिस्ट्रीब्युटेड इन दी वॉल ऑफ दी व्हेंट्रिकल. हे झालं कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्टविषयी. हे कसं काम करतात किंवा काय काम करतात याच्याविषयी मी आता सांगत नाही आहे. तर नेक्स्ट जो व्हिडिओ आपण बनवू तो त्याच्यावरती बनवू, कारण एका व्हिडिओची लेंथ कमी करा असं तुम्हा विद्यार्थ्याकडून मला येतो आहे निरोप. म्हणून मग मी हे इथंच कट करते आहे आणि वर्किंग ऑफ दी हार्टसाठी एक वेगळा व्हिडिओ करून टाकते.